छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण मोहिमेला आजपासून पुन्हा सुरुवात होतीये। मुकुंदवाडी ते चिखलठाणीतील थांबवलेली अतिक्रमण मोहीम आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे। पालिकेच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांना मोहिमेमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे। परवानगी न घेतलेल्या आणि गुंठेवारी न केलेल्या अनधिकृत मालमत्ता पाडल्या जाणार आहेत। जवळपास 100 पेक्षा जास्त जेसीबीद्वारे कारवाई केली जाणार आहे। दृश्यांमध्ये हे सगळे जेसीबी एका रांगेत उभे केल्याचं आपण बघतोय। 500 पोलिसांचा फौजफाटा या कारवाईस्थळी तैनात आहे। संभाजीनगरच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी अतिक्रमणावरची कारवाई आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सचिन, आता हे जेसीबी सुद्धा इथं आल्याचं दिसतंय कारवाईसाठीचे। इतर सगळे अधिकारी नेमके कधी पोहोचतील आणि ही नेमकी कारवाई कधी सुरू होईल? रिद्धी, ही जी कारवाई आहे छत्रपती संभाजीनगरची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या जालना रोडवरती होणार आहे आणि जालना रोडचा श्वास मोकळा होणार आहे। खरं तर हा प्रमुख रस्ता मानला जातोय संभाजीनगरचा आणि यावरती गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेलं होतं। या अतिक्रमणाची कारवाईला आता वेग आलेला आहे। आज जवळपास 500 पोलीस अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी यांच्या सहाय्या मदतीने हे अतिक्रमण काढलं जाणार आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, हा संपूर्ण फौजफाटा पोलिसांचा या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोकलेन असेल, जेसीबी असेल, ट्रक असेल, ट्रॅक्टर असेल व जे इतर साहित्य उचलण्यासाठीची लागणारी वाहनं असतील, या सर्व या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी दंगा काबू पथक असेल, आरसीबी पथक असेल, त्याचबरोबर महानगरपालिकेचे विविध पथक असतील, हे सर्व या ठिकाणी आलेले आहे। महानगरपालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी आहे हे या ठिकाणी आलेले आहे। सर्व जे इथं उपस्थित अधिकारी कर्मचारी त्यांना आपापलं काम समजावून सांगितलं जात आहे आणि कुठल्याही क्षणी आता या अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात होणार आहे। आपण जर ही कारवाई पाहिली तर संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई ही होणार आहे। त्यासाठी पुरेपूर खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि हे जे अधिकारी आहेत आपण पाहतात हे अतिक्रमण पथकाचे प्रमुख आहेत आणि ते या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधत या संपूर्ण अतिक्रमणाची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि थोड्याच वेळात आता या अतिक्रमणाला सुरुवात होणार आहे। जवळपास छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावरील 3000 जी मालमत्ता आहे त्या निष्कासित केली जाणार आहे आणि या कारवाईला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल। या कारवाईचे प्रमुख जे आहेत ते या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। नेमकं किती ठिकाणच्या याच्यावरती कारवाई होणार, काय सांगाल, काय माहिती आहे, किती घरं निष्कासित केली जाणार? आजची जी कारवाई आहे ती केम्ब्रिज चौकापासून एपीआय कॉर्नरपर्यंत करणार आहोत आणि या कारवाईमध्ये आम्हाला अत्यंत चांगलं सहकार्य, मोलाचं सहकार्य थोडक्यात पोलीस विभागाने दिलेलं आहे। साधारण 200चं पोलीस बंदोबस्त आम्हाला पोलीस विभागातर्फे प्राप्त झालेला आहे आणि आमची साधारण 350च्या घरामध्ये मनुष्यबळ इथं आहे। एक 20 जेसीबी, 5 पोकलेन, 20 टिपर, 2 अग्निशमन बंब, रुग्णवाहिका असा सुसज्ज असा यंत्रसामुग्री आम्ही या कारवाईसाठी सज्ज ठेवलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे ह्या पूर्ण भागामध्ये जेवढे काही व्यावसायिक आस्थापना असतील त्या आजच्या दिवशी आम्ही निष्कासित करूयात। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आहे। उपायुक्त आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सर, काय आजची तयारी आहे? आजच्या ह्या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेसाठी पुरेसा बंदोबस्त आम्ही दिलेला आहे। आमच्या 6 टीम आम्ही तयार केल्यात। प्रत्येक टीममध्ये पुरेसे अधिकारी आणि पुरेसं मनुष्यबळ सुद्धा दिलेलं आहे। रिझर्व्ह फोर्स सुद्धा आमचा तैनात आहे। कुठल्याही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत। नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना आमचं आवाहन असं राहील की हे प्रशासनातर्फे जी कार्यवाही केली जात आहे त्यामध्ये त्यांनी सहकार्य करावं। कुठल्याही प्रकारचा विरोध कुणीही करू नये, अन्यथा आम्हाला आमची कायदेशीर कारवाई करावी लागेल। सर, किती वेळ कारवाईला बाकी आहे? नाही, आता आमच्या टीम सगळ्या फॉर्म झालेल्या आहेत आणि आम्ही आता त्या प्रत्येक जागेवरती डिप्लॉय करणं सुरू आहे। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये कारवाई सुरू होईल। रिद्धी, आपण पाहिलं की या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आता 5 ते 10 मिनिटांमध्ये या कारवाईला सुरुवात होणार असल्याची माहिती या ठिकाणी मनपा अतिरिक्त आयुक्तांनी दिलेली आहे। निश्चित, आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली की सचिन पुन्हा एकदा पुढचे तपशील घ्यायला तुमच्याकडे येऊ। परवानगी न घेतलेल्या आणि गुंठेवारी न केलेल्या अनधिकृत मालमत्ता पाडायची सुरुवात झालेली आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। जवळपास 100 पेक्षा अधिक जेसीबीद्वारे ही कारवाई केली जाते। 500 पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। ही लाईव्ह दृश्य सध्या आपण तिकडची पाहतोय। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सचिन जिरे या ठिकाणाहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सचिन, आता कारवाईला सुरुवात झालेली आहे जेसीबीद्वारे असं समजतंय। स्वतः पालिकेचे अधिकारी तिथे उपस्थित आहेत का? काय नेमकं घडतं?
आपण पुन्हा एकदा सचिन यांना संपर्क करूया। सध्याची ही दृश्य संभाजीनगरमधली आपण बघतोय। अतिक्रमणावर ही कारवाई केली गेलेली आहे पालिकेकडून। 100 पेक्षा जास्त जेसीबी आणले गेलेले आहेत आणि 500 पेक्षा अधिक पोलीस तैनात केलेले आहेत। जे अतिक्रमण केलं गेलेलं होतं तिथे आता तोडकाम सुरू झालेलं आहे। कारवाई पालिकेकडून सुरू झाली आहे। संभाजीनगरमधली आतापर्यंतची अतिक्रमणावर केली गेलेली ही सगळ्यात मोठी कारवाई म्हटली जाते। मुकुंदवाडी ते चिकलठाणातील अतिक्रमणावर बुलडोझर चालवायची ही सुरुवात झाली आहे। त्याचे थेट दृश्य सध्या आपण बघतोय। परवानगी न घेतलेल्या आणि गुंठेवारी न केलेल्या अनधिकृत मालमत्ता या कारवाईमध्ये पाडल्या जात आहेत। 100 पेक्षा जास्त जेसीबीद्वारे ही कारवाई सुरू आहे आणि 500 पोलिसांचा जवळपास फौजफाटा तिथे तैनात करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून आता ही कारवाई केली जाते। अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू झालेली आहे ज्यामध्ये हे पाडकाम केलं जात आहे। पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी कारवाई केली जाते। दृश्य आपण बघतोय हे सगळं अतिक्रमण आहे ज्याच्यावर पालिकेकडून कारवाई होते। संभाजीनगरमध्ये होणारी ही कारवाई आपण बघतोय। मुकुंदवाडी ते चिकलठाणा या दरम्यान जे अतिक्रमण केलं गेलेलं आहे, ज्यांनी परवानगी घेतली नाहीये, गुंठेवारी केली नाहीये, अशांच्या या अनधिकृत मालमत्ता आता पाडल्या जात आहेत। जेसीबीद्वारे ही सगळी कारवाई केली जाते पालिकेकडून। त्याची दृश्य सध्या आपण बघतोय। बघ्यांची सुद्धा इथं गर्दी झालेली आहे। 500 पेक्षा अधिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत ही सगळी कारवाई होते। आणखी तपशील घेऊया। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, आत्ता तिथे कारवाई सुरू झालेली आहे, जेसीबीच्या माध्यमातून कारवाई होते, काय नेमकं आणखी याबाबतची माहिती, अधिकाऱ्यांचं काय नेमकं म्हणणं आहे याबाबत? या ठिकाणी आता कारवाईला सुरू झालेली आहे। पोलिसांचं पूर्ण बंदोबस्त या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आणि परिसराला छावणीचे स्वरूप सध्या प्राप्त झालेले आहे आणि कडेकोट बंदोबस्तात ही जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे। जे काही अतिक्रमण होतं दोन्ही बाजूचं 60 मीटरचं, दोन्ही डिवायडरच्या डाव्या बाजूला 30 मीटर आणि उजव्या बाजूला 30 मीटर अशी ही कारवाई केली जात आहे। जे अतिक्रमण मालमत्ता होता ते आता निष्कासित केल्या जात आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुठलाही विरोध होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने अगोदरच अतिक्रमण काढण्याची मुभा देण्यात आली होती आणि ती मुभा आज संपल्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे। बहुतांश मालमत्ता धारकांनी आपली जी अतिक्रमण होती ती स्वतःहून काढलेली आहे, जी काढण्यात आलेली नाही ती आता निष्कासित करण्याचं काम सुरू झालेलं आहे। जवळपास 3000 मालमत्ता निष्कासित केली जाणार आहे आणि ही जम्बो कारवाईला आता सुरुवात झाली आहे। पुढे आज दिवसभर ही कारवाई होणार आहे। यासाठी जवळपास 500 पोलीस अधिकारी, कर्मचारी, त्याचबरोबर मनपाचे अधिकारी, कर्मचारी, मनपाचे विविध पथक यामध्ये सामील आहेत आणि क्रेन आणि बुलडोझरच्या साह्याने ही सर्व कारवाई आता सुरू झालेली आहे। दिवसभर अशीच कारवाई ही या जालना रोडच्या संपूर्ण परिसरामध्ये सुरू राहणार आहे। जी निश्चित, आणि त्याच्यामुळे आता आतापर्यंतची पालिकेने केलेली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे। ज्यांनी कोणी परवानगी घेतलेली नव्हती, गुंठेवारी केली नव्हती, अशांवर मोठी कारवाई होताना आपण ही सध्याची थेट दृश्य पाहतो। सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।